2 नंबरचा अभंग आहे बेटा. अभंग तुकाराम महाराजांचा तुकारामाच्या गाथेतील त्या जन्माच्या अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी 2-3 मुद्दे आहेत. पहिल्या मुद्दा घेतलेला अभंग तुकोबारांच्या गाथेतील एक विचार आहेत. तुकोबारांच्या गाथ्यात एकूण अभंग 4092 आहेत. 4092 अभंगामध्ये पहिला अभंग आहे समचरण दृष्टी विटेवरी साजरी. शेवटचा अभंग आहे मागणे ते तुझं प्रती आहे देशील तरी पायी पांडुरंगा. गाथ्यामध्ये जे 4092 अभंग आहेत काही अभंग नामपरे संतपरे विनंती बरे विनवणी बरे भागणी बरे सालोपाले घोंगणे भाईके ध्वनिचारी अभंग हिंदुस्थानी अभंग ख्याल आहे नाट आहे वास्तव पांगुळ आहे जोगे एकाखळे बैराय भोपळ आहे गवळणे विरहिणी माहेरची मात आहे एका वाक्यात. तुकाराम महाराजांचा गाथा हा 5वा वेद आहे. पण तुम्ही आणि मी असं म्हणू तुकोबारांचा गाथा हा तुकोबारांच्या मुखातून बाहेर पडलेला पांडुरंग प्रसाद आहे. साक्षात पांडुरंगाचा प्रसाद म्हणजे तुकोबारांचा गाथा आणि निवृत्तीनाथाचा प्रसाद म्हणजे ज्ञानेश्वरी. वाईकरांनी माणसं म्हणतील तुम्ही ज्ञानेश्वरीला पांडुरंगाचा प्रसाद का म्हटले नाही. त्याचं उत्तर आहे ज्ञानेश्वरी ज्यांच्या कृपेने झाली तो अवतार सदाशिवाचा आहे. ज्ञानेश्वरी ज्यांच्या मुखातून आली तो अवतार विष्णूचा आहे. ज्ञानेश्वरी ऐकायला साक्षात कोण होतं तर साक्षात ब्रह्मदेव सोपान काका आणि आदिशक्ती मुक्ताबाई. ज्ञानेश्वरीवर कृपाच भगवान शंकराची आहे. ज्ञानेश्वरी सांगायलाच विष्णू आहे ज्ञानोबर आहे. ज्ञानेश्वरी ऐकायला साक्षात ब्रह्मदेव म्हणजे सोपान काका आणि आदिशक्ती मुक्ताबाई. म्हणून वारकरी संप्रदायातली मंडळी ध्यानात ठेवा ज्ञानेश्वरी ग्रंथ नाही आहे. ज्ञानेश्वरी ग्रंथ नाही आहे. नाही नाही तुम्ही मला ज्ञानेश्वरी काय 22 वर्षाच्या बालकाने 9 रसाने भरलेला निर्माण केलेला अमृताचा समुद्र म्हणजे ज्ञानेश्वरी. पुन्हा ऐका अमृत मेलेल्याला जिवंत करताय. अमृत मेलेल्याला जिवंत करताय. सरस्वती मुक्याला बोलायला लावतोय आणि बरेच लोखंडाचं सोनं करतोय. पहिल्या अड्ड्याचा भाग नीट आहे का. लोखंडाचं सोनं करतोय तो परीस आहे. मेलेल्याला जिवंत करतोय ते अमृत आहे आणि मुख्याला बोलायला लावते ती सरस्वती आहे. ज्ञानेश्वरी वाचनाला मरूनच देत नाही. मग तुम्ही म्हणा ज्ञानेश्वरी जर ऐकणाऱ्याला वाचणाऱ्याला मरू देत नाही तर आमच्या गावात एवढे भजने मेले कसे. दिंडी झालं काय गेले एका दिंडीच्या 2 दिंड्या काढणारा तर लवकर गेला. ही माणसं मेली कशी उत्तर नीट आहे काय. पारमार्थिक माणसं स्थूल देहाने जात असतात आणि सूक्ष्म देहाने राहत असतात. 7व्या अध्यायामध्ये स्थूल देहाचं वर्णन करताना 8 अवस्थेचा देह 8 तत्वाचा आहे. पृथ्वी आप तेज वायू आकाश मन बुद्धी आणि अहंकार. जाण्याची 8 अवस्था या 8व्या 7व्या अध्यायात आहे. हे स्थूल आहे हे जाळायचं आहे याचा विषय नाही. हे जाळायलाच आलंय. याला तुम्ही मेकअप करा नाही तर कपडे घाला नाही तर पावडर लावा नाही तर तुम्हाला काय करायचं ते करा याचा धूर होणार. हे जाळायचं याचा काय विषय एक आहे ना. हे जरी जाळायचं असलं तर याने देव आपला करता येतो एवढाच फायदा. याने जर अखंड भजन केलं वाणीने तर कटेवरचा देव सुद्धा हृदयात येतो आणि मीच ब्रह्म आहे या बोधावर साधक आरूढ होतो. याला अधिकार फक्त मानवी शरीरात आहे. गाढवानं काय माळ घालावा कुत्र्यानं काय एकादश करावी बैलानं का दिंडीत जावा. बैल दिंडीत जात नाही कुत्रा एकादश धरीत नाही. म्हशीला चतुर्थी नाही यांना माळ नाही यांना गंड नाही. याचं कारण काय उत्तर हे पापातही नाही आणि हे पुण्यातही नाही. हे योनी भोगायला आलेली माणसं आहेत. पशु काय पाप पुण्य जाणती उत्तम मध्यम भोग. यांना काय बैलाला काय एखादं सारखी सोमवार आहे सारखं. मग काही माणसांचं असं जत्रातही तेच सत्यातही तेच. त्यांना काय
महाराजांनी भाषा इतकी सुंदर वापरली. 18व्या अध्यायामध्ये एक शब्द आहे, इष्ट, अनिष्ट आणि इष्ट इष्ट. 18व्या अध्यायात असे शब्द आहे, इष्ट, अनिष्ट. मोबाईल बंद करते, भारी वस्तू बाहेर काढायचे नाही. माणसं